वेलकम. महाराष्ट्राला जसे संतांची भूमी म्हटले जाते व बरेचसे संत मोठमोठे संत इथं होऊन गेले, त्याचप्रमाणे विदर्भ ही संतांची भूमी असून विदर्भाला वऱ्हाड म्हणजेच सोन्याची कुऱ्हाड, वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड अशी एक जुनी म्हण आहे. तर आज आम्ही येथे आलेलो आहोत झाशी पळशी या गावी. झाशी पळशी हे गाव संक्रापूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यात आहे व इथून जवळच जळगाव जामोदसुद्धा आहे. महाराष्ट्राला जशी संतांची भूमी म्हटले जाते, इथे फार मोठमोठे थोर संत होऊन गेले, त्याचप्रमाणे वऱ्हाड म्हणजेच विदर्भ यामध्येही खूप मोठमोठे संत होऊन गेले. झाशी पळशी हे आमचे मूळ गाव असल्यामुळे इथे आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला इथं दर्शनासाठी येत असतो. खुद मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है. शंकरगिरी महाराज जे हिमालयातून येथे आजच्या जवळपास 350 वर्षापूर्वी येथे आलेले होते, त्या काळी शिवाजी महाराजांचा काळ होता, संत रामदास स्वामींचा काळ होता. शंकरगिरी महाराज यांनी हे महादेव मंदिराची स्थापना केली. शंकरगिरी महाराज यांची समाधी सुद्धा या ठिकाणी या मंदिरामध्ये इथे आहे. लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. महाशिवरात्रीचा मोठा रोट येथे तयार होत असतो व हा महाप्रसाद घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील व दुरून दुरून लोक इथे दर्शनासाठी महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. येथे पुरातन महादेवाचं हे मंदिर आहे. दर महाशिवरात्रीला येथे रोट तयार होत असतो, जो जवळपास आता 8 क्विंटल 60 किलोचा हा मोठा रोट बनवण्यात येतो व याचा प्रसाद हा येथे वाटला जातो व भाविक हे आनंदाने इथे प्रसाद घेण्यासाठी येत असतात. सारे सुख तेरे चरणों में, तू हर दुख का साथी, इस जीवन का तू है सर्वव्यापी. व या रोठाला आज 123 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महाशिवरात्री या दरम्यान येथे भागवत कीर्तन, काकड आरती, महाआरती अशी होत असते. इस जीवन का तू है सर्वव्यापी, तू है सर्वव्यापी. झाशी पळशी या गावात आमचे पूर्वज राहत होते, आजही तेथे राहतात. मारवाडी आमचं जे सरनेम आहे व माझ्या बऱ्याचशा पिढ्या या गावामध्ये राहिलेल्या आहेत. झाशी पळशी या गावामध्ये प्रत्येक महाशिवरात्रीला आम्ही इथे येत असतो. शंकरगिरी महाराजांची कृपा या गावावर आहे व त्यांनी तिथे महादेवाचे मंदिर बनवलेले आहे. आजच्या सुमारे जवळपास 350 वर्ष अगोदर या महाराजांनी इथे महादेवाच्या मंदिराची स्थापना केली असे येथील लोक सांगतात. व शंकरगिरी महाराजांनी येथे समाधीसुद्धा घेतलेली आहे व ते एक दर महाशिवरात्रीला येथे यात्रा भरत असते व येथे एक मोठा रोट तयार केला जातो. मागच्या वर्षी जवळपास 8 क्विंटल 60 किलोचा मोठा रोट इथे बनवण्यात आला व हा रोट तयार करून याचा प्रसाद हा इथे वाटला जातो व हे प्रसाद घेण्यासाठी येथील आजूबाजूचे तसेच दूरदूरचे लोकसुद्धा येत असतात. याला 350 वर्ष काळापासूनची परंपरा आहे. 350 वर्ष पहिले गगनगिरी महाराज येथे अवतरित झाले होते व ते अगोदर हिमालयामध्ये राहत होते व येथे त्यांनी बरेचसे त्या काळात शिवाजी महाराज हे पण सुद्धा या येथे यांच्या ते संपर्कात आले होते. येथे महाशिवरात्रीच्या दिवशी भागवत कीर्तन, काकड आरती होत असते व ही परंपरा मागील 123 वर्षापासून चालू आहे. व येथे महाकोजागिरी उत्सव, महाशिवरात्री उत्सव व महाराजांचे पुण्यतिथी उत्सव असे वेगवेगळे उत्सव येथे नेहमी होत असतात. या रोठाची बनवण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया म्हणजे याच्यामध्ये 75 किलो साखर, मावा, तूप, ड्रायफ्रूट्स असे अनेक
प्रकारचे पदार्थ यामध्ये टाकलेले असतात. या रोठाचा प्रसाद घेण्यासाठी खूप लोक इथे आजूबाजूचे किंवा बाहेरचे लोक सुद्धा इथे येत असते. असं हे प्रसिद्ध गाव झाशी पळशी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. थँक्यू सो मच.